आदिवासी राहतात त्या भागामध्ये त्यांच्यासाठीचे कायदे काय आहेत, त्यांना जर तिथून हटवायचं असेल तर काय केलं पाहिजे, किंवा त्यांच्या हक्कासाठीचं नेमकं काय काय कायदे आहे त्याच्याबद्दलची पुरेशी माहिती इथल्या टाउन प्लॅनर असतील आणि ज्यांची जबाबदारी त्यांनी काही उपलब्ध केलेले नव्हते. आणि दुसरं त्यांनी महत्त्वाचं असं होतं की ती जागा पहिल्यांदा कत्तलखान्यासाठी होती, ती कत्तलखान्याची का बदलली आणि ती त्याच्यानंतर त्यांनी तिथे क्रीडांगणसाठी ती आत्ता आणलेली नव्यानं स्टेडियमसाठी. तर कत्तलखाना कुठे दिला याचं उत्तर पण त्यांच्याकडे नाही. असं करता येत नाही. आणि हे जे आदिवासी राहत आहेत याच्याबद्दल ते सॅटेलाईट इमेज जी दाखवत आहेत ती कायद्यानं सॅटेलाईट इमेज ही त्यांच्या आदिवासींच्या किंवा कोणाच्याही याच्यासाठी अतिक्रमण धारकासाठी पुरावा म्हणून मान्य केली जात नाही. त्याच्यासाठीचं फिजिकल हे केलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर मांडल्यानंतर आत्ता कलेक्टर म्हणतायत की मी सगळी माहिती घेतो, मला आता याच्याबद्दलचं पूर्ण माहिती नाही आहे, मी ती माहिती घेतो आणि उद्या पुन्हा आमच्याबरोबर ती मीटिंग होणार आहे. कलेक्टर साहेब जे बैठकीतून अवघ्या 5 ते 7 मिनिटात निघाले घ्यायचे, नेमकं काय झालं होतं? नाही ते असं म्हणजे खरं म्हणजे आम्हाला त्यांनी 3 वाजता बोलवलं होतं. आम्ही सगळे 3 वाजता इथे आलो, पण त्यांनी मिटिंगच सुरू केली. मुळामध्ये 4 सव्वा 4ला मिटिंग सुरू केली आणि त्याच्यानंतर ते म्हणले पालकमंत्री येत आहेत तर मला जायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी आमची परवानगी मागितली की आम्ही जाऊया. आणि तसं जिल्हाधिकारी आमच्याशी संवाद करतात आणि चांगला संवाद आहे आणि ते उद्या बघणार आहेत. त्यामुळे त्यांनाही वेळ देणं आम्हाला, कारण त्यांच्यासमोरही ती पहिल्यांदा गोष्ट आली, त्यामुळे त्यांना वेळ द्यायला आम्हाला काही हरकत नाही. पण आम्हाला विश्वास आहे की ते आदिवासींना न्याय देण्याच्या दृष्टीनंच काम करतील आणि त्यांनी नाही केलं तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढू. अतिक्रमण करण्यासाठी महापालिका पुढाकार घेत असताना आपण थेट महापुरांचे संबंधित काही अतिक्रमणाचा उल्लेख आपण केलेले आहेत बैठकीत, काय विषय? आम्ही म्हणजे आम्हाला असं वाटतं की या जळगाव शहराच्या महापौर ज्या आहेत त्या सगळीकडचंच अतिक्रमण काढून शहर स्वच्छ करायचा त्यांचा चंग आहे, त्याचं अभिनंदन करूया ना आपण. पण मग आमचा मुद्दा असा आहे की तुम्ही छोट्या यांना का पकडता, छोट्या माशांना का पकडता तुम्ही? त्यांच्या स्वतःच्याच पतीच्या नावावरती असणारे हॉटेल इम्पेरिया जे आहे त्या हॉटेल इम्पेरियाचं अतिक्रमण आहे तिकडे. त्याचे जे रेस्टॉरंट केलेलं आहे तिथं त्यांनी पार्किंगच्या जागेवरती हॉल घेतात आणि ते लग्नासाठी देतात, तर ते अतिक्रमण काढा. काशीनाथच्या हॉटेलच्या इथला जो रस्ता आहे त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे. ते शाळा कशावर बांधलेल्या आहेत, शाळा ज्या बांधलेल्या आहेत त्यांनी त्या कशावर बांधलेल्या आहेत, मग त्याही जरा व्हॅकेट करा. पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ असावं लागतं, त्यामुळे ते पहिलं करा. हे गरीब तर राहण्यासाठी छप्पर नाही म्हणून राहतात आणि तुम्ही पैसे कमवण्यासाठी करतात, तर त्याचं जरा तुम्ही उत्तर द्या असं आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. आम्ही विचारलं आता त्यांना, ते म्हटले 2च दिवस झाली तक्रार संबंधित अधिकारी, त्यामुळे आम्हाला अजून 2 दिवस द्या. मंगळवारपर्यंत नाही दिली तर आम्ही पुन्हा येऊ यांच्याकडे. कोणाकडे तक्रार दिली नाही? आम्ही याच्याकडे आयुक्तांकडे ती तक्रार दाखल केलेली आहे, कारण तेच त्यांच्याशीच आपण प्रशासन म्हणून त्यांच्याकडेच दाखल करतो आणि त्यांनी नाही उत्तर दिलं तर मी उपोषणाला बसेल आणि मागेल त्याचं उत्तर. पण ते उत्तर मागितल्याशिवाय राहणार नाही. दुसरी तक्रारही दाखल करणारे शाळांच्या बद्दलची. ठीक, त्यामुळे महापौरांनी स्वतः आधी करेज दाखवलं पाहिजे की हो मी माझ्याकडे जर माझ्या इथे चुकीचं असेल तर, आणि ते त्यांनी केलं तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन. हजारो लोक जमवून जाहीर सत्कार. चॅलेंज आहे का ताई त्यांना? कारण स्वतःचं अतिक्रमण त्यांनी काढून घ्यावं मग इतरांवर कारवाई करावं असं तुमचं म्हणणं आहे? माझं त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी स्वतःच्या शाळा असतील तर त्याच्याबद्दलचं करावं. त्यांनी त्यांच्या हॉटेल इम्पेरियामध्ये जर चुकीचं चालत असेल, कशाच्या नावावर परवानगी घेतली आणि दुसरं ते चालवत असतील तर ते त्यांनी काढावं. त्यांनी काशीनाथमधलं अतिक्रमण काढावं आणि मग दुसऱ्यांना बोलावं. हे माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. ठीक आहे. आदिवासी मंत्र्यांच्या आदेशानुसार आज आदिवासी बांधवांच्या अतिक्रमणासंदर्भात बैठक पार पडलेली आहे. काय नेमका तोडगा या बैठकीत निघालेला आहे? आजची पहिलीच बैठक होती या मोहाडीच्या अतिक्रमणाच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी महोदयांकडे. आणि आज थोडासा वेळ कमी असल्यामुळे मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी या सर्व पार्श्वभूमीच्या अनुषंगाने सर्व दस्तऐवज तपासून याच्या बाबतीत पूर्ण चर्चा पुढील आठवड्यात करणार आहे. त्या अनुषंगाने निश्चितच आम्हाला पण आनंद आहे की आदिवासी बांधवांना कुठेतरी चांगली जागा मिळेल, त्यासाठी आम्ही आशावादी आहोत. सर, या ठिकाणी आदिवासींची सिस्टम असेल किंवा महापालिकेची बाजू ऐकून घेण्यात आली कारण की काय झालं? नाही, ऐकून घेण्यात आली. त्याच्यातून त्यांनी त्यांचे जे डॉक्युमेंट आहेत ते पण असतील. त्याच्यानंतर ज्यांचे आपले जे आमच्या आदिवासी बांधवांकडे ज्या अतिक्रमणाचे पुरावे असतील ते
ते सुद्धा आम्ही एकत्रित या मान्य जिल्हाधिकारी महोदय असतील, मान्य आयुक्त असतील त्यांना आम्ही दाखवू आणि निश्चितच यातून चांगला पर्याय आम्ही काढू. सर नाव तुमचं.